प्रियजनांनो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? प्रभूने तुम्हाला वचन दिले नाही का? तुम्हाला आठवते का प्रभूने तुम्हाला काय वचन दिले आणि काय सांगितले? आपल्यापैकी बरेच जण प्रभूने दिलेले वचन विसरतात. नंतर आपल्याला आठवते आणि आपण विचार करतो, अरे प्रभूने असे सांगितले नव्हते का? आपल्याला हेही आठवत नाही की ते घडले की नाही. पण प्रभू अजूनही वचने देतो. काही जण म्हणतात प्रभूने वचन दिले पण काहीच घडताना दिसत नाही. ते सत्य विचार करत राहतात की अजून काहीच घडले नाही. तुम्हीही असंच म्हणता का? किंवा तुम्ही प्रभूने दिलेले वचन विसरता किंवा तक्रार करता की त्याने वचन दिले पण काहीच घडले नाही. पण तुम्हाला माहित आहे का प्रभू काय म्हणतो? उत्पत्ती 28 वचन 15, तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. तो तुला टाकून देईल का? तो तुला विसरेल का? तो नक्कीच आपले वचन पूर्ण करेल. पर तुला काय करायला हवे? तुम्ही वचन लिहून ठेवा. तुम्ही प्रभूचे त्या वचनासाठी आभार मानले पाहिजे. तुम्ही त्या वचनाच्या पूर्णत्वासाठी प्रार्थना केली पाहिजे. कधी कधी आपणच त्यात अडथळा ठरतो. आपल्यातील काही गोष्टी योग्य केल्यावरच वचन पूर्ण होईल. म्हणून आपण ते करण्याचा निर्धार केला पाहिजे. वचन पूर्ण होण्यासाठी एक वेळ असते. तुम्ही त्या वेळेपर्यंत वाट पाहिली पाहिजे. तुम्ही संयमाने वाट पहा आणि जे वचन दिले आहे ते मिळवा. वचन देणारा प्रभू आपल्या शब्दात बदल करत नाही. तो कधीच सोडणार नाही आणि काहीही करून वचन पूर्ण करेल. प्रभूने मला खूप वचने दिली आहे. प्रभूने जे बोलले ते मी लिहून ठेवायचो. प्रभूने जेव्हा बोलले किंवा वचन दिले तेव्हा मी तारीख, वेळ आणि परिस्थिती लिहून ठेवायचो. मी ते वारंवार आठवून कृतज्ञतेने प्रार्थना करतो. या वचनासाठी धन्यवाद प्रभू. तुम्ही ते पूर्ण कराल यासाठी धन्यवाद. तुम्ही कृतज्ञ मनाने अपेक्षा ठेवत राहिलात तर योग्य वेळ आल्यावर ते पूर्ण होईल. तुम्ही जरी विसरलात तरी प्रभू कधीच विसरणार नाही. प्रभूने तुम्हाला दिलेले वचन तुम्ही जरी विसरलात तरी तो ते लक्षात ठेवेल आणि पूर्ण करेल. तो असा देव आहे. तो म्हणतोय, माझ्या मुला मुली, तू का निराश झालीस? मी तुला वचन दिले नाही का? विश्वास ठेव. विश्वास गमावू नकोस. प्रार्थना आणि स्तुती करत राहा. माझा वेळ आला की ते पूर्ण होईल. मी तुला कधीच सोडणार नाही किंवा माझी वचने विसरणार नाही. मग तू का निराश होत आहेस? तू का तक्रार करतोस की प्रभूने वचन दिले पण ते पूर्ण केले नाही? आज प्रभूला सांग, प्रभू मला तुझ्या वचनांवर विश्वास आहे. तू जे वचन दिलेस ते तू पूर्ण करशील. मी विश्वासाने वाट पाहतो आहे. मला ते मिळेल. कोण जाणे, कदाचित आजच ते पूर्ण होईल. आजचा दिवस तुझं वचन पूर्ण होण्याचा दिवस असू शकतो. आज तुझ्यावर एक चमत्कार घडणार आहे. वचन पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास ठेव. प्रार्थना कर आणि देवाची स्तुती कर. प्रभू, तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद. तू असा देव नाहीस की तुझी वचने विसरशील. या वचनासाठी मी तुझी स्तुती करतो. मी विश्वास ठेवून प्रार्थना करतो की हे वचन पूर्ण होईल. तू माझ्यासाठी हे वचन पूर्ण करतो आहेस. आजही मी एक चमत्कार पाहणार आहे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.